तर महायुतीच्या नेत्यांकडून आता उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात येत आहे। उद्धव ठाकरेंची आगामी निवडणूक ही शेवटची असल्याची टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली आहे। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंची निवडणूक शेवटची असल्याचं म्हटलंय। निवडणूक लढण्यासाठी उद्धव ठाकरेंना नेते मिळत नसल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे। तसंच ठाकरेंसोबत कुणीही युती करण्यास तयार नसल्याची टीकाही महायुतीच्या नेत्यांनी केली आहे। निवडणुकीचा मी साक्षीदार आहे। त्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो। एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आमच्या नेतृत्वाने निर्णय केला की महापालिका गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि आपण एकत्र सरकार चालवतो तेव्हा त्यांच्याकडे ती महापालिका राहू द्याव आणि म्हणून ती महापालिका त्यांच्याकडे ठेवल्या गेली नसता मागच्याच काळात महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली होती आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील। तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय। ही निवडणूक तशी शेवटचीच आहे। आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही। मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपासंदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्याबरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे। म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल। महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उबाटाकडे नाही हे सर्वांना माहीत आहे।